नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा ज्या घरगुती ज्या बांगड्या असत्या की ज्या आपण यूज करत नाही यापासून एक छान असं तोरण तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे हे लोकर घेतलेलं आहे या कलरचं आणि ही बांगडी घेतलेली आहे आणि या बांगडीला आपण छानपैकी विणून घेणार आहोत। हे बघा, मी तुम्हाला सांगते, ही अशी गाठ मारून घ्यायची बांगडीला या। हे बघा, हे बघा, आणि ह्यानंतर हे बघा, हे जे असं आहे ना, हे या बांगडीतून असं लोकर काढून त्याला असं एक फिट आडा मारायचा। हे बघा, हे बघा, हे बघा, हे असं आपल्याला ही पूर्ण बांगडी अशी विणून घ्यायची आहे। मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अजूनही नसं कळलं तर हे बघा, नीट बघा, हा जो दोरा आहे हा आपल्याला असं अर्ध्या बांगडीवर टाकायचा आणि त्यामधून हे लोकर असं बाहेर काढायचं। हे बघा, अशी छान डिझाईन ही खूप छान तयार होत असते आणि ही बांगडी जी आहे विणल्यावर खूप छान दिसते। हे बघा, अशाच पुराण्या ज्या बांगड्या असत्या त्या तुम्ही वापरत नाही त्यापासून हे तोरण तुम्ही बनवू शकता। खूप छान दिसतं दरवाजाला। तुम्ही कोणत्याही साईजच्या बांगड्या घेऊ शकता, लहान मोठ्या। हे बघा, ही तुम्हाला डिझाईन दाखवते। हे बघा, ही डिझाईन किती छान तयार झालेली आहे। आता अशीच आपल्याला ही पूर्ण बांगडी अशी विणून घ्यायची। हे बघा, आता अशा प्रकारे छान अशी बांगडी मी अशी विणून घेतली आहे आणि एकदम अशी दाट विणून घ्यायची आहे। हे बघा, डिझाईन ही फार छान बनलेली आहे। बघा, हे असं करायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी खूप साऱ्या बांगड्या अशा विणून घेतल्या आहे। तुमच्या दरवाजाला किती मोठे तोरण लागते त्याच्या अंदाजाने तुम्ही बांगड्या घेऊ शकता। असं नाही की तुम्ही या साईजच्या बांगड्या घ्या म्हणून, मोठ्या साईजच्या बांगड्या घेतल्या तरी चालेल, छोट्या साईजच्या घेतल्या तरीही चालेल। मी लोकरचा हा कलर घेतला आहे, तुम्ही दुसराही घेऊ शकता। मी हे तोरण साध्या लोकरपासून बनवते। जर तुम्हाला चमकीच्या लोकरपासून बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता। हे बघा, आता मी ही बांगडी अशी विणून घेतली आहे। त्यानंतर ही अशी याला आता आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। हे बघा, अशी इथे गाठ मारून घ्यायची। हे बघा, मी आता अशा सगळ्या विणून घेतल्या आहे बांगड्या। हे बघा, आमच्या दरवाजाचं माप असं येतं तर मी इतक्या मोठ्या बांगड्या घेतल्या आहे। तुमच्या दरवाजाचं जितकं माप आहे तितक्या बांगड्या तुम्ही घेऊ शकता। हे बघा, आता ह्या ज्या बांगड्या आहे आपल्याला अशा एका लाईनीत लावून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता मी ह्या पूर्ण अशा लाईनने मी बांगड्या लावून घेतलेल्या आहे। आता ह्या ज्या बांगड्या आपण अशा लाईनला लावून घेतल्या आहे त्याला असं आपण इथे असं सेट करून घेणार आहोत। हे बघा, अशी इथं दोन बांगड्याच्या खाली मी असा दोरा घेतलेला आहे आणि याने आपण इथं असं जॉईंट करून घेणार आहोत। हे बघा, मी आता हे बघा, ह्या ज्या बांगड्या आहे त्या मी सगळ्या अशा जोडून घेतल्या आहे। आता आपल्याला याला चिटकवण्यासाठी फुलं तयार करायचे आहे लोकरपासून, ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता मी तुम्हाला हे उलनपासून फूल बनवून दाखवणार आहे।
हे बघा, हा मी पेन घेतलेला आहे. आता हे लोकर आपल्याला असं यात इथं ठेवायचं. हे बघा, असं करून घ्यायचं. हे बघा, हे बघा, मी असं हे लोकर असं पेनाला लावून घेतलं आहे. त्यानंतर हे बघा, आपल्याला असं करायचं आहे. नंतर हे असं त्यानंतर हे जे दोरा आहे हा काढून घ्यायचा इकडला पण, आणि पेन हा असा वरून ओढायचा. हे बघा, त्यानंतर आता इथे अशी इथे एक गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा, परत एक गाठ मारून घ्यायची. आणि हे जे साईडचे दोरे आहे हे आपण आता कापून घेऊया. असं छान असं फूल तयार होतं. आपण सगळे अशी फुलं तयार करून घेऊया. हे बघा, मी अशा प्रकारे सगळे फुलं असे बनवून घेतले आहे. आता या फुलाला आपण मणी चिकटवून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी आता या फुलांना अशा प्रकारे हे जे मणी आहे हे मी असे इथे चिकटवून घेणार आहे. हे बघा, आता मी सगळ्या फुलांना असे मणी चिकटवून घेतलेले आहे. आता आपण हे फुलं असे इथे चिकटवून घेऊया सगळीकडे. मी असे सेट करून घेते. हे बघा मैत्रिणींनो, मी असे फुलं बनवून घेतले आहे. आपल्या बांगड्या 9 आहे, तर मी हे फुलं देखील 9 बनवून घेतले आहे. आणि हे लटकन आहे ते मी 9 बनवून घेतले आहे. आणि हे जे दोरे आहे ते मी असा अंदाजे आकार घेऊन मी असे 9 दोरे कापले आहे. आता आपल्याला आहे ना हे जे दोरे आहे हे दोरे जे आहे ना त्याला असं इथे चिकटवून घ्यायचं या दोऱ्याला, आणि एक फूल असं इथे लावायचं, आणि हे जे लटकन आहे ते आपल्याला इथे असं चिकटवून घ्यायचं आहे. चला तर मी असं सगळं तुम्हाला असं बनवून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, हे तोरण जे आहे ते किती छान आणि सुंदर दिसत आहे. हे बघा, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि नक्की शेअर करा. हे बघा, या चॅनलवरती तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं झालं आहे तोरण. व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हे बघा, भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.